पुण्यात आज सकाळचा शास्त्रीनगर येरवडा परिसरातला जो प्रकार आहे तो अत्यंत संतापजनक प्रकार आहे। पण त्याही पेक्षा चिंताजनक बाब ही आहे की याच शास्त्रीनगर येरवडा परिसरामध्ये एक महिना सुद्धा उलटून गेला नाही, एका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीला सपासप चाकूने वार करत खून झाला। एवढी गंभीर घटना घडल्यानंतर खरं तर पोलिसांनी थोडं जागं होणं गरजेचं आहे। पोलिसांनी या संदर्भात पूर्व प्रतिबंधात्मक म्हणून तिथली गस्त वाढवणं, पेट्रोलिंग वाढवणं गरजेचं आहे। कारण हा सगळा परिसर हा आयटीचा परिसर आहे, त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुली, महिला यांचा सातत्याने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बदलल्या की पहाटे, रात्री, दुपारी तिथे वावर असतो। अशा ठिकाणी पोलीस काहीच काळजी घेत नाहीत, हे फार गंभीर आहे। या सगळ्या परिसराचा जर आपण नीट अभ्यास केला तर असं लक्षात येतं की धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा, विमाननगर, लोहगाव या सगळ्या परिसरात पब बारची संख्या प्रचंड वाढलेली आहे, ज्यामुळे पब बारमधून बाहेर पडणारी जी तरुणाई आहे त्यांचा रस्त्यावर वावरणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास होतो। मात्र या 5-6 ठिकाणच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत। पुणे पोलीस आयुक्त त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत का? की पुणे पोलीस आयुक्तांनाच मुळात पुण्यातल्या पालकमंत्र्यांकडून आवश्यक ते निर्देश मिळत नाहीयेत। कारण पुणे आयुक्त यांची ख्याती मोठी आहे। तानाजी सावंतांच्या मुलाच्या प्रकरणात त्यांनी हवेतलं विमान थांबवलं आणि परत आणलं। हवेत घडणारा गुन्हा जे लोक थांबवतात त्यांना जमिनीवरचा गुन्हा का थांबवता येत नाही, हा खरा प्रश्न आहे। मला वाटतं पुणे आयुक्त आणि एकूण अमितेश कुमारजी आणि त्यांची सगळी टीम हे या प्रकाराकडे लक्ष घालतील आणि निश्चितपणे शास्त्रीनगर, येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव, विमाननगर या भागातला हा जो अनागोंदी कारभार आहे तो थांबेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।